मला सांगा, जर कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाच कायद्याचे नियम माहीत नसतील, तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही पोलिसांच्या दादागिरीचा प्रचंड संताप येईल. या जोडप्याला ERV 112 एमर्जन्सी रिस्पॉन्स व्हेकलच्या पोलिसांनी रस्त्यात अडवलं. पोलीस सरळ त्यांच्या बाईकच्या सायलेन्सरची तपासणी करू लागले. तिथपर्यंत ठीक होतं. पण तिथेच उभा असलेल्या एका सुजाण नागरिकाने पोलिसांना एक साधा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. त्या तरुणाने कॅमेरा चालू केला आणि पोलिसांना विचारलं, "सर, तुम्ही 112चे पोलीस आहात. तुम्हाला बाईक चेकिंग करण्याचा किंवा चलन कापण्याचा अधिकार आहे का? तुम्ही तर कॉन्स्टेबल आहात." हा प्रश्न ऐकताच त्या पोलिसांचा अहंकार दुखावला गेला. काही सेकंद तर त्यांना काय बोलावं सुचलेच नाही. जेव्हा त्यांच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही कायदेशीर उत्तर नव्हतं, तेव्हा त्यांनी कायद्याचा वापर न करता थेट आपल्या वर्दीच्या ताकदीचा गैरवापर सुरू केला. पोलिसांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा पाठलाग केला, त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला. प्रश्न हा पडतो की जर पोलिसांकडे खरंच अधिकार होते, तर त्यांनी शांतपणे उत्तर का दिलं नाही? प्रश्न विचारताच मोबाईल हिसकावून घेणं ही कुठली दादागिरी आहे? कायदा सर्वांसाठी समान असतो. जर नियम सांगणारेच नियमांचे उल्लंघन करून नागरिकांना घाबरणार असतील, तर कसं होणार? तुम्हाला काय वाटतं? अशा पोलिसांवर काय कारवाई झाली पाहिजे? आणि त्या तरुणांनी विचारलेला प्रश्न योग्य होता का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.